श्रीराम. आज आपण एक अत्यंत सूक्ष्म आणि खोल विषय घेऊन आलो आहोत. अकर्तेपणाने नाम घ्यावे. परमार्थ म्हणजे काय? काहीतरी विशेष करणे, तप करणे, जंगलात जाणे, ध्यानधारणा करणे असं आपण समजतो. पण खरं पाहिलं तर काही न करणे हीच परमार्थाची खरी सुरुवात आहे. आपण काही करतो, आपल्याला काही करायचं आहे, ही जी भावना आहे तीच खऱ्या अर्थाने कर्मबंधनाची जाळी आहे. आपण सगळे सतत काहीतरी करत असतो, देहाने, मनाने, वाणीने. पण थोडा वेळ शांत बसायला सांगितलं तर ते तुरुंगासारखं वाटतं. स्वस्थ बसणे हे खूप कठीण आहे, पण मन शांत ठेवणे हे त्याहून कठीण. आणि देह कर्म करत असतानाही मन शांत ठेवणे हे अत्यंत कठीण आहे. हे का होतं? मन अस्वस्थ का होतं? कारण 1. आपल्या इच्छेविरुद्ध काही घडतं. 2. भूतकाळातल्या चुका आठवतात. 3. आणि भविष्याची काळजी सतावत असते. मनाच्या आरोग्यासाठी आपल्या इच्छाच नाहीशा झाल्या पाहिजेत. हे हवंय, ते मिळावं, ही हाव जावी लागते. काही मिळालं तर ठीक, नाही मिळालं तरी ठीक, अशी भावना हवी. प्रयत्न करा, पण मीच केलं हा अभिमान ठेवू नका. जे घडतं ते भगवंताच्या इच्छेनेच घडतं, हे मनाशी ठाम बाळगा. मी करता नाही, ही भावना अंगीकारली की सर्व दुःख दूर होतात. हे साध्य करायचं असेल तर अखंड भगवंताचं नामस्मरण हवं. रामाने जे काही घडवलं ते आपल्या हितासाठीच घडवलं. राम जे घडवेल ते आपल्या भल्यासाठीच घडवेल, ही पूर्ण श्रद्धा हेच अकर्तेपण. भूतकाळाची खंत नाही, भविष्याची चिंता नाही आणि वर्तमान क्षण व्यर्थ जाऊ नये यासाठी नामस्मरणातच रमणं हवं. आपल्या देहबुद्धीमुळे भगवंताचा विसर पडतो. ही देहबुद्धी जर थांबवायची असेल तर नाम हा एकच उपाय आहे. नामांच्या मंत्राचं पाणी देहबुद्धीवर शिंपडूया, म्हणजे ते उगमालाच उगमात राहील. अकर्तेपणाने नाम घ्या, अभिमानशून्यपणे नाम घ्या, शांतपणे, प्रेमाने, श्रद्धेने फक्त भगवंतासाठीच नाम घ्या. कारण शेवटी नामस्मरणातच खरी विश्रांती आहे. प्रपंचातून मुक्ती हवी असेल तर नाम हेच अंतिम साधन आहे. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.